पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। गांजामुळे तरुण पिढी धोक्यात, नंदुरबारात महिलांचा आवाज बुलंद। गांजा विरोधात आदिवासी महिलांची एकजूट, 15 ठराव एकमताने मंजूर। नंदुरबार येथील दुधाडे शिवार येथे सत्यशोधक महिला सभेच्या वतीने भव्य महिला मेळावा उत्साहात पार पडला। यावेळी जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड शीतल गावित यांनी प्रशासनाला कडक इशारा देत नंदुरबार जिल्हा तात्काळ गांजामुक्त करण्याची मागणी केली, अन्यथा आदिवासी महिलांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। मेळाव्यात बोलताना त्यांनी सांगितले की आदिवासी भागातील अनेक गावांमध्ये तसेच शाळांच्या परिसरात गांजा सहज उपलब्ध होत असल्यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे। त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडणे, अल्पवयीन प्रेम प्रकरणे आणि कमी वयात विवाह होण्याचे प्रकार वाढत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली। या परिस्थितीमुळे कुपोषण, सिकलसेल सारखे आजार आणि गुन्हेगारी वाढण्याचा धोका निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले। या महिला मेळाव्यात आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून एकूण 15 ठराव एकमताने मंजूर करण्यात आले। त्यामध्ये नंदुरबार जिल्हा गांजामुक्त करण्याची मागणी, अल्पवयीन विवाह रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी, मोबाईल व टीव्हीवरील अश्लील जाहिरातींवर नियंत्रण, सिकलसेल आजारासाठी मोफत तपासणी व उपचार व्यवस्था, कुपोषण रोखण्यासाठी विशेष उपाययोजना आणि खराब रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करून पक्के रस्ते करण्याची मागणी करण्यात आली। तसेच आदिवासी महिलांना कसत असलेल्या जमिनींचा सातबारा उतारा देणे, वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, आदिवासी समाजासाठी स्वतंत्र आदिवासी कोड तयार करणे, आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा, वसतिगृहे, शिष्यवृत्ती वाढविणे, दुर्गम भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करणे, जंगल उत्पादनांना योग्य दर व शेतीमालाला हमीभाव देणे। कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले रचित सत्याचा अखंड गायनाने करण्यात आली। त्यानंतर महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मेळाव्याला प्रारंभ झाला। या मेळाव्यात कॉम्रेड लीलाताई वडवी, गेवाबाई गावित, जबनाबाई ठाकरे, लालाबाई भोये, पवित्राबाई सोनवणे, कॉम्रेड आरटी गावित आणि कॉम्रेड रणजित गावित यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर वळवी यांनी केले। प्रास्ताविक विक्रम गावित यांनी मांडले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगल वळवी, बांबूराव ठाकरे, तोलुबाई गावित आणि अरुणाबाई गावित यांनी विशेष परिश्रम घेतले। गरोदर माता व आपत्कालीन रुग्णालयाच्या जीवितांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या तात्काळ सुधारणा करण्याबाबत गावातील व परिसरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे। मोठमोठे खड्डे, चिखल व अरुंद रस्ते यामुळे वाहतूक करणे धोकादायक झाले आहे। त्यामुळे विशेषतः गरोदर माता, आजारी रुग्ण व इमर्जन्सी पेशंट यांना वेळेत दवाखान्यात पोहोचवणे कठीण होत आहे। वेळा रुग्णालयात रस्त्याचे जीव गमवावे लागते, ही अत्यंत गंभीर बाब आहे। म्हणून आजच्या महिला मेळाव्यात उपस्थित महिलांनी एकामताने खालील प्रमाणे ठराव मंजूर केला आहे। गावातील व परिसरातील सर्व खराब रस्ते तात्काळ दुरुस्ती करून पक्के रस्ते, डांबरी, सिमेंट, काँक्रीट तयार करण्यात यावे। ज्या ठिकाणी रस्ते नाही तिथं नवीन रस्ते तातडीने मंजूर करून बांधकाम सुरू करण्यात यावे। गरोदर माता व आपत्कालीन रुग्ण वेळेत दवाखान्यात पोहोचवणे, सुरक्षितता व चांगले रस्ते उपलब्ध करून देणे प्रशासनाची जबाबदारी आहे। या कामासाठी तात्काळ निधी मंजूर कामाला सुरुवात करावी। तसेच या ठरावाद्वारे संबंधित प्रशासनाने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी करण्यात येत आहे। रस्त्याचे कामे तात्काळ सुरू करावीत, अन्यथा महिला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल। हा ठराव महिला मेळाव्यात उपस्थित सर्व महिलांनी एकामताने मंजूर केला।